घरात माठ असल्याचे महत्त्वाचे फायदे. वास्तुशास्त्र टिप्स. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे माठ होते. आजही बऱ्याच घरामध्ये आहेत. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, वर्षाचे 12 महिने प्रत्येक घरात माठातलेच पाणी पिण्याची सर्वांना सवय होती आणि त्या पाण्यामुळे कधीही सर्दी, पडसे कोणालाही होत नसे. नंतर घरोघरी फ्रीज आले. मग फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरल्या जाऊ लागल्या व बाटलीतले पाणी पिण्यास सुरुवात झाली. आता आले प्युरिफायर. आता लगेच नळातून पाणी प्यायला घेतले जाते. परंतु जी मजा माठाच्या पाण्यातील आहे ती इतर कशातच नाही. आजही उन्हातून घरी आल्यानंतर माठातले थंडगार पाणी पिले तर तहानही भागते आणि गारवाही जाणवतो. तसे इतर कोणत्याही पाण्यात नाही. आजही ग्रामीण भागात घरोघरी मातीचे माठ असतात आणि त्यातलेच पाणी लहानापासून मोठ्यापर्यंत पितात. घरात माठ भरून ठेवणे याचा वास्तुशास्त्राशी खूप निकटचा संबंध आहे. घरात असलेला माठ हा घराच्या भरभराटीसाठी तसेच समृद्धीसाठी ही महत्त्वाची कामगिरी बजावतो. तर जाणून घेऊया घरात पाण्याचा माठ का असावा. वास्तुशास्त्रानुसार घरात वापरात असलेल्या पाण्याच्या माठामुळे घरातील अनेक अडचणी व संकटे सहज सुटतात व आपल्या संकटाचे बांधाचे निराकार करण्याचे कार्य मोठ्यामार्फत होत राहतात. असे म्हणतात की आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात आपल्या पितरांचा वास असतो आणि घरात जर पिण्याच्या पाण्याचे भांडे ठेवले नाही तर आपले पितृ कुठे वास्तव्य करतील. पूर्वीच्या काळी दररोज सकाळी माठातून एक तांब्याभर पाणी घेऊन ते महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांना अर्पण केले जात असे. यामुळे दररोज आपल्या घरातील पितृदोष आपोआप बाहेर पडत असे. आता असे काहीही राहिले नाही. कारण घरात माठच राहिले नाहीत तर त्यातून तांब्याभर पाणी घेऊन जाण्याचा प्रश्नच नाही. आणि आपण मंदिरात गेलो तरी रिकामा तांब्या घरून घेऊन जातो आणि तेथूनच पाणी घेऊन तेच पाणी महादेवांना अर्पण करतो. मग तो पितृदोष घरात तसाच राहतो आणि वाढतच जातो. यामुळे घरात प्रत्येक कार्यात काही ना काही अडीअडचणी आणि संकटे येत राहतात. त्याशिवाय आपण घरात जो पाण्याचा माठ भरून ठेवतो नेहमी घराच्या उत्तर दिशेलाच असावा. कारण ही पिण्याच्या पाण्याची अगदी योग्य दिशा आहे. पाण्याचा माठ किंवा हंडा कधीही रिकामा होऊ देऊ नये. यामुळे घरात भांडणे व वादविवाद उत्पन्न करते. पाण्याचे भांडे अर्धे झाले की लगेच त्यात पुन्हा पाणी भरावे. घरात जर कुणाला मानसिक दडपण आले असेल, ताणतणाव वाटत असेल तर अशा व्यक्तीने माठातून एक तांब्या भरून पाणी घ्यावे व सलग एखाद्या झाडाला काही दिवस टाकावे. या उपायामुळे त्या व्यक्तीचा ताणतणाव, दडपण नक्कीच दूर होते. आता आपल्या लक्षात आले असेल की घरात पाण्याचा माठ का असावा आणि त्याचे काय महत्त्व आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.